सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी, ते म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचं योगदान काही ठराविक विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केलंय। ते आता सहन केलं जाणार नाही असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय। वीर सावरकर द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते। उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी हे पुस्तक लिहिलंय। या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते। के खिलाफ झूठ फैलाया गया। बार बार यह बात कही गई कि उन्होंने अंग्रेजी सरकार के सामने अनेकों मर्सी पिटीशन फाइल की, लेकिन सच्चाई है कि मर्सी पिटीशन उन्होंने अपने को रिहा किए जाने के लिए नहीं फाइल की थी। सामान्यतः जो एक कैदी को पूरा अधिकार होता है कि मर्सी पिटीशन फाइल करना चाहे तो वह कर सकता है। महात्मा गांधी ने उन्हें कहा था कि आप मर्सी पिटीशन फाइल करो। महात्मा गांधी के कहने पर उन्होंने मर्सी पिटीशन फाइल की थी और महात्मा गांधी ने अपनी तरफ से यह अपील की थी। उन्होंने कहा था यदि सावरकर जी को रिहा किया जाना चाहिए, जैसे हम शांतिपूर्ण तरीके से आजादी हासिल करने के लिए आंदोलन चला रहे हैं, वैसे ही सावरकर जी भी आंदोलन चलाएंगे। यह बात महात्मा गांधी जी ने कही थी, लेकिन उनको बदनाम करने के लिए इस प्रकार की कोशिश की जाती है कि मर्सी पिटीशन फाइल की थी, उन्होंने क्षमा याचना मांगी थी, अपनी रिहाई की बात कही थी। यह सब सारी बातें बेबुनियाद और गलत हैं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले, त्याचबरोबर भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला आपण सचिन सावंत यांच्याकडे जाऊयात। सचिन सावंत, आपण बघितलं राजनाथ सिंग यांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया आपली? म्हणजे तोडमोड करून सांगण्याचं गेले 7 वर्ष भारतीय जनता पक्षाचे नेते मोदींसकट सगळे प्रयत्न करतच आहेत आणि त्यामुळे अशा तऱ्हेची वक्तव्य आपल्याला दिसतात। ही सगळेजण इतिहास तज्ञ झालेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना याचं उत्तर देता आलं नाही की गांधीजी राष्ट्रीय राजकारणामध्ये 1915 साली आले ज्या वेळेला, त्याच्यानंतर ते सक्रिय झाले आणि सावरकरांचे जे काही माफीनामे आहेत ते त्यांना अटक झाल्यानंतर 3 महिन्यातच सुरू झालेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न ते करतायत त्याच्यामध्ये थोडासा तथ्याचा अभाव आहे। अतुल भातखळकर, नाही, पहिला मुद्दा एक लक्षात सावरकरांना बदनाम हे साधारणतः जेव्हा सरकार त्याच्यामध्ये आलं काही कारणास्तव अतुल भातखळकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। सचिन सावंत, आपण पाहतोय जसं तुम्ही म्हणालात की या दोन्ही कालावधीमध्ये फरक आहे, मात्र आता राजनाथ सिंग यांनीच यापुढे हे सहन केलं जाणार नाही, बदनामी सहन केली जाणार नाही असं म्हटलंय। यावरती काय भूमिका असेल काँग्रेसची? असं आहे की भारतीय जनता पक्षाला सावरकरांची घेणं देणं कधी नव्हतं, हे लक्षात घ्या, म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला। आणि त्यामुळे जोपर्यंत सावरकरांचा संबंध हा केवळ स्वातंत्र्य संग्रामाशी आपला काही संबंध जोडता येऊ शकतो यासाठी त्यांचा वापर करावा, याच भूमिकेमध्ये भाजप राहिलेला आहे। आणि कारण भाजपचं कुठलंही स्वतःचं योगदान स्वातंत्र्य संग्रामामध्ये नव्हतं। दुसरी गोष्ट अशी की सावरकरांच्या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, एक वैचारिक जो काही संघर्ष या देशामध्ये चाललेला आहे त्याच्यानुसार सावरकरांचा विचार या देशासाठी योग्य नाही असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। तुम्हाला गांधीजींचंच नाव घ्यावं लागतं हे अमेरिकेमध्ये जाऊन, ही भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थाने किती खतखत वाटत असेल, वाईट वाटत असेल, पण ही वस्तुस्थिती आहे। आणि गांधीजींच्या विचारानं जोपर्यंत देश चालला तोपर्यंत देश हा जगामध्ये आदर्शवत अशा तऱ्हेचा मानला गेला। गेल्या 7 वर्षामध्ये तुम्ही सावरकरांच्या विचारानंच चालवायचा प्रयत्न करत आहात आणि संघ विचारानं त्याने काय अवस्था झालेली आहे हे आपण पाहतोय आताच्या परिस्थितीमध्ये। त्यामुळे हा द्वेष आणि प्रेमाचा संघर्ष आहे। हा देश प्रेमाने चालवावा, कारुण्याने चालवावा, सद्भावनेने चालवावा का द्वेषानं चालवावा, तिरस्कारानं चालवावा, हा फरक आहे। सावरकरांच्या विचारांचा आम्ही त्याचा विरोध करतो, कारण सावरकरांच्या विचारामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना सांगितलं होतं त्यांना की बलात्कार केले पाहिजे होते, किंवा बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी माती फिरू ठरवणं असेल, बौद्ध स्तूप तोडण्याचं समर्थन करणं असेल, हिंसाचाराचं समर्थन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी या देशासाठी योग्य नाहीत असं आमचं म्हणणं आहे।
ठीक. सचिन सावंत असेच संपर्कात राहा. पुन्हा एकदा अतुल भातखळकर यांच्याशी आपला संपर्क प्रस्थापित झालाय. अतुलजी, मगाशी आपण म्हणत होतो की एकूणच या सगळ्या वक्तव्यानंतर राजनाथ सिंग यांच्या आता भाजप अशा गोष्टी सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय नेमकी प्रतिक्रिया आहे आपली? नाही, सहन करणार नाही म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की कायद्याच्या कक्षेत राहून आम्ही याला इतके वर्ष विरोध करतो. आता सावरकरांच्या तथाकथित माफी प्रकरणाबद्दल मी फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो, तेवढ्या शांतपणे ऐकून घ्या. पहिला मुद्दा हा काही जावई शोध काँग्रेस किंवा कम्युनिस्ट यांनी लावलेला नाही. सावरकरांनी स्वतःच अंदमानच्या तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर काळे पाणी हा जो ग्रंथ लिहिला, त्या पुस्तकातच त्या ग्रंथातच त्यांनी आपण ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे कशा पिटिशन केल्या याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे सावरकरांना जर का काही चोरी केलं असं वाटत असेल तर त्यांनी ते दाखवलंच नसतं. हा पहिला मुद्दा आहे. क्रमांक 2, सावरकर अंदमानच्या जेलमध्ये कोलू फिरवत होते. मग अशा पिटिशन त्या वेळेच्या सर्व क्रांतिकारकांनी आणि राजकीय बंद्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. याच्यामध्ये नवीन काहीही नाही. फक्त काँग्रेसवाल्यांनी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला अटलजींचं सरकार आल्यापासून विशेषतः डाव्या लोकांच्या प्रभावामुळे असा प्रचंड खोटा प्रचार करतायत. तर त्यांच्या माहितीकरता मी सांगतो, सावंतांचं आणि राहुल गांधींचं वाचन एका स्तरावरचं असणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे स्वतः नेहरूंनी सुद्धा एका पुस्तकात स्वतः लिहिलेलं आहे की त्यावेळेच्या पंजाबमध्ये म्हणजे काँग्रेस आत्ता जे पाकिस्तानमधलं पंजाब आहे तिथल्या आभा संस्थानामध्ये नेहरूंना अटक केल्यानंतर त्या तुरुंगात केवळ ढेकूळ आणि दास होते. एवढ्यावरनं पंडित मोतीलाल नेहरू अस्वस्थ झाले. त्यांनी गव्हर्नर ऑफ इंडिया, तो त्यावेळेचे जे कोणी असतील गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, त्यांच्याशी संपर्क केला आणि 2 दिवसात पंडित नेहरूंनी ब्रिटिश सरकारची माफी मागून त्या तुरुंगातून ते बाहेर पडले. हे पंडित नेहरूंनी मान्य केलेलं आहे. आणि कारण काय होतं तर ढेकूळ आणि इथे डास होते. त्यामुळे त्या खालच्या स्तरावर जाऊन बोलणं आणि आता ते का बोलताय तर मग मलाही बोलावं लागेल. यांची तुरुंग काय होते तुम्हाला पुरावे देतो. महाराष्ट्रांचा काही वर्षापूर्वीचा दिवाळी अंक काढा. त्या दिवाळी अंकामध्ये नेहरू जेव्हा नगरच्या जेलमध्ये होते त्यावेळेचे जे जेलर होते कुलकर्णी नावाचे कोणीतरी, त्यांच्या मुलाला त्यावेळेला 10, 12, 15 वर्षांपूर्वी आपल्या वडिलांची डायरी सापडली. त्या डायरीच्या आधारावर त्याने लेख महाराष्ट्रांच्या दिवाळी अंकात लिहिलाय आणि त्यामध्ये नेहरूंना रोज 5 सिगरेट कशी लागायची आणि ती एक दिवस मी देण्यास असमर्थ ठरलो तरी नेहरू माझ्यावर कसे चिडले नाही याचं वर्णन आहे. नेहरू रोज संध्याकाळी बॅडमिंटन कसे खेळायचे, नेहरूंना चहा आणि जेवण देण्याकरता वेगळा स्वयंपाकी आणि त्याच्याकरता वेगळी भांडी ही देण्याची सूचना मला दिली गेली होती. त्यामुळे मुळात या काँग्रेसवाल्यांच्या तुरुंगाची तुलना ही सावरकरांनी टिळकांच्या तुरुंगाची करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पहिला मुद्दा. आणि सावरकरांनी ज्या काही पिटिशन्स केल्या या स्वतःकरता केल्या नाहीत, या त्यांनी सर्व क्रांतिकारकांकरता केल्या होत्या आणि यात काही चूक नाहीये. मग या न्यायाने चंद्रशेखर आझाद सुद्धा भोगवले होते. अतुल भातखळकर, राजनाथ सिंग असं म्हणाले की महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसारच त्यांनी खरं तर माफीचा अर्ज किंवा तसं पत्र लिहिलं होतं ब्रिटिश सरकारला. हो, महात्मा गांधी मला माहित नाहीये या विषयातलं काही, पण ज्या अर्थी राजनाथ सिंग सांगतात त्याच्यावरती ते खरं असणार. महात्माजींची आणि सावरकरांचे संबंध होते. प्रथम त्यांची पहिली भेट ब्रिटनमध्ये 1905 सुमारास जेव्हा सावरकर लंडन हाऊसमध्ये राहून त्या ठिकाणी क्रांतिकार्य करत होते त्यावेळेला त्यांची आणि गांधीजींची भेट झाली. त्याच्यानंतरची त्यांची आणि गांधीजींची भेट ही रत्नागिरी प्रवास, सावरकरांच्या घरी महात्मा गांधी आले होते. महात्माजींचा विचार आपल्याला माहिती आहे, ते असं म्हणत असत की कुठची जाळपोळ पण नको, काहीच नको, आणि तशी सूचना त्यांनी सावरकरांना केली असेल आणि त्यामुळेच कदाचित भगतसिंगांना फाशी देऊ नये अशा सगळ्या देशभरामध्ये जेव्हा पिटिशन केली गेली सचिन सावंतांच्या आणि राहुल गांधींच्या भाषेत, काँग्रेसच्या भाषेत दयेचा अर्ज केला या जनतेने, तेव्हा त्याच्यावर सही करायला महात्मा गांधींनी नकार दिला होता. आणि शेवटी मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फासावर लटकवलं. त्याच्यामुळे या 2 तुरुंगवासाची तुलना करणं सर्वथैव चूक आहे. त्याचे पुरावे आहेत.
आणि सावरकरांनी माफी मागितलीच असती, आता मग सावरकरांना ताबडतोब सोडलं नसतं का तुरुंगातून? इतकी साधी गोष्ट आहे. ठीक. त्यामुळे सावंतांना म्हणावं, तुम्ही महाराष्ट्रीयन तरी आहात, थोडं काळे पाणी पुन्हा एकदा वाचा आणि त्यातल्या पिटिशन मध्ये किती मोठा अर्थ आहे सचिन ते वाचा. आणि नेहरूंची माफी जी आहे ना त्याच्याविषयी इतकं विकृत पद्धतीचं सांगणं हे संघ विचारधारेचे आणि त्या ठिकाणी अरे, संघाच्या खोटा इतिहास सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतात. तुमचा स्वतःचा इतिहास काळा आहे. ऐका आणि कुठे आहे दाखवा ना त्याचा त्या ठिकाणी, कुठे आहे दाखवा. काय तुम्ही त्या संदर्भामध्ये बोलताय? प्रश्न असा आहे, ऐका, सावरकरांच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत ना. सावरकरांच्या बाबतीमध्ये देखील अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. ऐका तुम्ही आता गांधीजींच्या संदर्भामध्ये बोलताय. भगतसिंगांसाठी प्रयत्न केले नाही. तुम्ही भगतसिंगांसाठी काय प्रयत्न केले होते? पहिली गोष्ट लक्षात घ्या, सावरकरांच्या मर्सी पिटिशन या आरती मुजुमदारांनी 1975 साली इतिहासामधनं काढल्या, जे तुमच्याच पद्धतीचे विचारधारे होते. काही वेळेला बोलू नका, तुम्हाला काही माहित नाहीये. काळे पाणी या पुस्तकात सावरकरांनी लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि नेहरूंच्या माफीविषयी बोला ना, नेहरूंच्या माफीविषयी बोला, नेहरूंच्या माफीविषयी बोला, नेहरूंच्या माफीविषयी बोला, नेहरूंच्या माफीविषयी बोला, नेहरूंच्या माफीविषयी बोला. नेहरूंनी माउंटबॅटनशी काय संबंध केले लॉर्ड माउंटबॅटनमुळे याच्याविषयी बोला आणि मग सावरकरांविषयी बोला. कळलं की नाही? खोटारडा इतिहास सांगत जाऊ नका. आणि हा अनेकदा इतिहास आलेला आहे. नेहरूंनी माफी मागितली, नेहरूंनी माफी मागितली होती किंवा नाही हे सांगा. मोदींनी नेहरूंनी 2 दिवसात तुरुंगात गेल्यावर माफी मागितली होती किंवा नाही हे सांगा. हो किंवा नाही? मोतीलाल नेहरूंनी बॉम्ब लिहून दिला, हे खरं का खोटं हे सांगा. त्याच्यामुळे खरा इतिहास सांगा. महात्मा गांधींनी भगतसिंगांच्या माफीच्या निवेदनावर स्वाक्षरी करायला नकार दिला. हा इतिहास सांगा, खोटा इतिहास बोलू नका. कुठलाही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी विकृत विचारधारेचा प्रकार करतात. ठीक, मला वाटतं अतुल भातखळकर यांचा संपर्क पुन्हा की ज्या पद्धतीनं ऐकून घ्या, म्हणजे ज्या पद्धतीनं ही विकृतीकरण चाललेलं आहे इतिहासाचं, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. एके ठिकाणी गांधीजींच्या बद्दल सन्मान दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर भगतसिंगांच्या संदर्भामध्ये त्यांनी सही केली नाही असं म्हणायचं. भगतसिंगांसाठी गांधीजींनी किती प्रयत्न केले हा इतिहास आहे, लक्षात घ्या. आणि सावरकरांच्या संदर्भामध्ये त्यांच्या या ज्या काही मर्सी पिटिशन्स आहेत ह्या 1975 साली आरती मुजुमदार यांनी स्वतः जेव्हा काढल्या त्यावेळेला तो इतिहास समोर आलेला आहे आणि त्याच्यामधला मजकूर देखील समोर आला. प्रश्न त्याचा नाहीये की त्यांनी मर्सी पिटिशन केलं, त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मर्सी पिटिशन केलेलं नाहीये. अनेक लोकांनी स्वतःहून काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली आहे. आमचं त्यालाही काही म्हणणं नाही. प्रश्न आहे सावरकरांच्या विचारांचा, ज्याचा आम्ही विरोध करत आहोत, जो या देशासाठी घातक आहे, आमचं असं म्हणणं आहे. ठीक, धन्यवाद सचिन सावंत या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्याचबरोबर अतुल भातखळकर आपलेही आभार सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय राजनाथ सिंग यांनी सावरकरांविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. सावरकरांनी केलेला माफीचा अर्ज हा गांधीजींच्या सांगण्यावरनं केल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे आता एक वेगळी चर्चा, वेगळा वाद सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. इतर काही घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर.